आणि आता पुण्यातून एक बातमी येते। कोंढवा भागामध्ये 5 ट्रॅक्स या शिवसेना कार्यकर्त्यांनी पकडलेले आहेत। या ट्रॅक्स मधले लोक हे बोगस मतदान करण्यासाठी आल्याचा सेनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी हे सर्व लोक आणल्याचा सेनेचा आरोप आहे। टिळेकरांच्या आई रंजना या नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवतात आणि त्यासाठी हे बोगस मतदान करण्यासाठी ही नागरिक या ठिकाणी बोलवण्यात आले होते, असा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मंदार, नेमकं काय घडलेलं आहे आणि हे खरोखरच बोगस मतदार आहेत का? नम्रता, हे सगळे लोक पुण्याच्या वारजे भागामध्ये होते आणि त्यांना त्यांच्या वाहनांसह शिवसेनेचे कार्यकर्ते पकडून कोंढवा परिसरामध्ये घेऊन आलेले आहेत आणि आता कोंढवा पोलीस स्टेशनच्या समोर जवळपास 4 ट्रॅक्स आहेत आणि या 4 ट्रॅक्स मध्ये मिळून जवळपास 50 लोक आहेत। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या दाव्यानुसार जवळपास 17 ट्रॅक्स होत्या आणि या सगळ्या ट्रॅक्स मध्ये लोकांना बोगस मतदानाकरता या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं। हे लोक सोलापूर जिल्ह्यातला करमाळा असेल किंवा उस्मानाबाद जिल्ह्यातली काही गावं असतील, या ठिकाणाहून पुण्यामध्ये मतदानासाठी बोगस मतदानासाठी आणण्यात आलं होतं। आणि शिवसेनेचा जो आरोप आहे त्यानुसार भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई नगरसेवक पदासाठी उभ्या आहेत रंजना टिळेकर, आणि त्यांना मतदान करण्यासाठी या मतदारांना या ठिकाणी आणण्यात आलं होतं, असं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे। मात्र जे आमदार आहेत योगेश टिळेकर यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा या लोकांशी काहीही संबंध नाही, हे लोक तीर्थयात्रेला जात होते, असं योगेश टिळेकर यांनी म्हटलंय। मात्र कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये अजूनही गोंधळ सुरू आहे। हे सगळे लोक त्यांच्या वाहनांसह अजूनही कोंढवा पोलीस स्टेशनमध्येच आहेत। नम्रता, मंदार, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।